नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी 40 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे याचं परफेक्ट कटिंग दाखवणार आहे। एकदम परफेक्ट असा ब्लाऊज जो आहे तो चेस्टमध्ये बसणार आहे, परफेक्ट पप येईल। त्यामुळे कोणती पद्धत वापरायची ती पाहूया। तर आपण जेव्हा प्रिन्सेस कट ब्लाऊज करतो त्यावेळेस रेग्युलर ब्लाऊज करतो कटिंग त्या पद्धतीने करतो, परंतु यामध्ये आता आपल्याला थोडासा बदल करायचा आहे 40 साईजमध्ये, कारण हेवी साईज येते। तर त्यासाठी आपल्याला कसा बदल करायचा असतो हे सांगते। तर आधी आपण कटिंग करताना पाठीमागचा भाग जो आहे तो कटिंग करायचा आहे। तर आता इथे मी आधी हा बॅक पार्ट कट करून घेते। उंची आपण घेऊया 14.5 इंच। खूप छान पप येतो पहा या पद्धतीने। तर 14.5 प्लस 1 15.5 उंचीचं मार्किंग आहे। प्रिन्सेस कटमध्ये आधी आपण बॅक पार्ट कटिंग करतो आणि नंतर मग फ्रंट पार्ट कटिंग करतो। आता 40 साईज आहे तर मी 5.5 इंच शोल्डर घेईन। तुम्हाला शोल्डर फॉर्म्युला वापरायचा असेल तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता। पहा मी जसे सांगितलेले आहे नेहमी कटिंगमध्ये 6.25 इंच इथं मुंड्याची उंची घेणार आहे। इथे मी काय करणार आहे 10 इंच गळा घेणार आहे। तर मी काय करेन इथं छातीचा चौथा भाग 10 आहे असा वापरणार आहे इथे, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कंबर 33 त्याचा चौथा भाग होतो 8.25, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 9.25 आणि पुढे हे 1.5 इंच मार्जिन हे मी जोडून घेते। इथं 1.25 इंच क्रॉसबॅक घ्यायचा 0.75, कारण हेवी साईज आहे। इथून 1.25 इंच आणि या पद्धतीने मुंड्याला आकार देते। मुंड्याला आकार दिल्यानंतर आता इथं हा बॅक पार्ट आपला कंप्लीट आहे। तर आधी इथं शोल्डर पहा, जर तुम्हाला 2.5 इंचाची पट्टी हवी असेल तर 3 इंच इथं पट्टी ठेवून बाकीची गळारुंदी वापरायची। नंतर इथे आपण 1/2 इंच असं वरती जाऊन कटिंग करतो, इथे टक्स देतो त्यामुळे। तर हे अंतर आता हा बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे। मी इथं फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करणार आहे म्हणून मी इथं गळा ड्रॉ केलेला नाही किंवा टक्स इथं ड्रॉ केलेला नाही, तुम्ही करून घ्या। आता इथं हे किती शिल्लक राहतं हे पाहायचं आहे। 9.25 इंच, बरोबर 9.25 इंच शिल्लक आहे। तर हे लिहून ठेवा। तुमच्याकडे आता कसं पेपर कटिंग करणार ना त्यावेळेस तुमच्याकडे बॅक पार्ट हा असणारच आहे। आता माझ्याकडे बॅक पार्ट नसणार कारण मी याच्यावरती ड्रॉ करते। तर 9.25 इंच हा भाग राहतोय म्हणून मी ते मेजरमेंट इथं लिहून घेतलं। आता यामध्ये फ्रंट पार्ट कटिंग करण्यासाठी 1.25 इंच आपण इथं उंचीमध्ये वाढवणार आहे। 1.25 ते 1.5 इंच तुम्ही उंचीमध्ये वाढवू शकता हेवी साईजमध्ये। आपण कमी साईजमध्ये म्हणजे लहान साईज असते त्यावेळेस किती वाढवतो 1 इंच, पण इथे मी 1.25 इंच वाढवले। इथं घेणार आहे गळा 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते। जसं आहे तसं 2.5 घेतलं। गळ्याला आकार देऊन घ्यायचे। 1.25 इंच मुंडा घेणार आहे या पद्धतीने। आता इथे आपण नवीन मुंडा तयार करतो त्यामुळे आपण हा जो डाऊन केलाय ना तो मुंडा इथं रब करणार आहे, आणि आहे असा 6.25 घेतलेला आहे ना तोच ठेवायचा फ्रंट पार्टसाठी। बॅक पार्टसाठी आपण डाऊन करायचं आणि इथं परत आपला नवीन मुंडा तयार होणार आहे। तर इथे पहा आता फ्रंट पार्टचं आपलं इथं मार्किंग झाले। तर आपलं हेवी साईज असते त्यामुळे आपण काय करतो पप जास्त घेतो, पप आपल्याला इथं जास्त लागतो म्हणून आपण पहा इथे 1.25 इंच आणि इकडे वाढवणार आहे मी 1.5 इंच। किती वाढवलं हो काय पट्टीकडे 1.5 इंच। इथे एक तिरकी लाईन ओढून घेणार आहे। तिरकी लाईन ओढल्यानंतर इथून सेंटरहून आपण टक्स पॉईंट काढायचा। 40चा चौथा भाग 10, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं 11 इंच। इथे सरळ लाईन ओढून घ्यायची। ओढल्यानंतर आता मी
इथे पहा छातीचा 10वा भाग टाकणार आहे 4. तर इथे पहा हुक पट्टीचं मेजरमेंट सोडायचं आणि इथून 4 इंच म्हणजे 4.25 इंचावरती मार्किंग झालं. ही लाईन आता आपण अशी सरळ घ्यायची. आता इथे तुम्हाला हे मेजरमेंट सरळ येणार नाही कारण हे तिरका आपण मेजरमेंट जास्त घेतलेलं आहे, त्यामुळे ही लाईन आपण अशी सरळ ओढायची. तिथं 4.25 इंच मी घेतलेलं आहे. आता इथे पहा इकडे 1.5 इंच वाढवले. आपण जो टोटल टक्स जो आहे तो 3.5 इंच घेणार आहे. तर इथे मी हे 1.25 इंच घेतलं, जसं की आपण नेहमी घेतो. टोटल आपला टक्स 3.5 इंच असणार आहे. तर इथून पहा हे जे 1.25 इंच घेतलेलं आहे, इथून पुढे मी 3.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. इथे एक सरळ लाईन ओढून घेणार आहे. दोन्हीकडे हा पार्ट वाढवायचा आहे म्हणजे हे जास्त तिरकं नाही जात. परत इथून एक तिरकी लाईन ओढली. ही प्रिन्सेसला आकार देण्याची जी पद्धत आहे ती खूप छान आहे. पहा खूप छान येते. इथे मी 1 इंच वरती घेतलं, इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच असं टोटल 1 इंचचा आर्म होलमध्ये टक्स तयार करायचा आहे. आणि हे इथं लाईन ओढून घ्यायची. आता हा मुंडा आपल्याला 1/2 इंचाने खाली घ्यायचा आहे. अजून आपण मार्किंग करून घेऊ. तिरकी लाईन गेली, इथून खाली पहा 1/2 इंच. या पद्धतीने. आता हा टक्स किती आहे, ही लाईन किती आहे हे पाहूया. 6.25. फ्रंट मुंडाच मोजायचा आहे, हा बॅक मुंडा आता मोजायचा नाही. आता हा बॅक मुंडा आपण रब करून घेऊ कारण आपलं फ्रंटचं सेपरेट कटिंग असतंय. 6.25. तर इथून सुद्धा हे 6.25 इंच झालं पाहिजे. 6.25. आणि आता हा मुंड्याला आकार तयार करायचा. मुंड्याला आकार दिल्यानंतर आता हे 1 इंच टक्स इथला कट होऊन निघणार आहे, त्यामुळे आपल्याला इथं हे 1 इंच वाढवायचं आहे. इथे मी हे 1 इंच घेतलं कारण कमी पडू नये. तर हा आकार पहा इथे या पद्धतीने मुंडा मी तयार केला आहे. फ्रेंच कर्वने तुम्ही तयार करू शकता. आता इथे मी आकार देणार आहे. तर आकार देण्यासाठी मी फ्रेंच कर्वचा वापर करते. हा असा ठेवून घ्यायचा आणि इथून मी असा हा ड्रॉ केला. पहा सेट असा करायचा. परत हा असा ठेवून परत इकडून हा असा. या पद्धतीने आकार एकदम परफेक्ट असे दिलेले आहेत. हे सुद्धा आपण मोजलेलं आहे. हे थोडंसं आकार नीट करून घेतला. आता पहा हे किती आहे आपलं 6. तर हे सुद्धा 6 इंच आलं पाहिजे. इथे 6 इंच येते. आणि आता कंबर मोजून घेऊ आधी. आता इथून हुकायपट्टीचं हे जे मेजरमेंट आहे ते सोडायचं. 8.25 इंच आपली कंबर आहे, तर ते इथं आलं. 3.5 इंच आपला टक्स आहे, तर तो या इथे आला. आणि पुढे हे 1.5 इंच कंबर हे इथं आलं. पहा तर हे आता आपण जोडून घेऊ. हे असं जोडून घेतलं मी. एक सरळ लाईन ओढून घेते. आता हे 6 इंच कुठं आलेलं आधी अजून मोजून घेऊ. पहा इथं बरोबर 6 इंच आलेलं आहे. आपण जसं की मगाशी पाहिलं की हा भाग आपला पाठीमागचा किती आलेला 8.25 इंच आलेला, तर तो बरोबर इथे मी 8.25 इंचच घेणार आहे. तर तो आता पहा हा जो खाली मुंडा घेतलाय तिथून खाली 8.25 इंच इथं मी मार्किंग करून घेतलं. तुम्हाला दिसत असेल इथे 8.25 इंच आलेला आहे. आणि हे जोडून घ्यायचं. आता इथे हे या पद्धतीने कटिंग होऊन निघणार आहे हा पार्ट. इथे सुद्धा 1/2 इंच वरती यायचं आणि हा भाग कट करून काढायचा थोडा. इथे हा टक्स कट होऊन निघणार आणि इथे हा आर्महोल मधला कपडा कट होऊन निघेल. तर काय झालं, इकडे आपण एक्स्ट्रा वाढवल्यामुळं हा जो भाग आहे तो असा तिरका नाही गेला. पहा नाहीतर काय होतं
इथं आपण पप तयार करतो जास्त आणि टक्स मोठा घेतो पप येण्यासाठी, त्यासाठी इकडं आपण जास्त वाढवतो, इकडे वाढवत नाही. तर हेवी साईजमध्ये या पद्धतीने बदल करायचे असतात. दोन्ही साईडला हा पार्ट वाढवायचा असतो. तर एकदम परफेक्ट असं इथं मी 40 साईजचा डायग्राम जो आहे प्रिन्सेसचा तो तुम्हाला दाखवलेला आहे. अजून तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आता इथे 1/2 इंच शोल्डर जे आहे ते डाऊन करायचं आहे. इथे मी हे डाऊन केलं. तर इथे प्रिन्सेसचे आकारसुद्धा पाहू शकता किती छान असे आलेले आहेत. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज कसा झालेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.